श्रोतेहो नमस्कार. कोकण म्हटलं की हिरवळ, समुद्रकिनारे आणि इथली खाद्य संस्कृती आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. परंतु या सर्वांबरोबरच या निसर्गसंपन्न प्रदेशाला एक सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा लाभला आहे, तो म्हणजे लाकडी खेळणी उद्योगाचा. आजच्या काळात प्लास्टिकची स्वस्त आणि रंगीबिरंगी खेळणी सहज उपलब्ध आहेत, मात्र ती पर्यावरणासाठी हानिकारक आणि अल्पायुष्य असतात. याउलट लाकडी खेळणी सुरक्षित, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असल्यामुळे त्यांची मागणी आज परदेशात वाढताना दिसते. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी आयुष्यभर साखर उद्योगातील यंत्रसामग्रीची डिझाईन्स केली, परदेशात कामाचा मोठा अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून अगदी नवा उद्योग लाकडी खेळण्यांचा त्यांनी कोकणात सुरू करण्याचं आपलं स्वप्न उराशी बाळगलं. कष्ट, अनुभव आणि कल्पकतेच्या जोरावर आपल्या स्वप्नांना नवे पंख देणाऱ्या श्रीयुत राजेसाहेब शेख यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करूयात. नमस्कार सर, तुमचं आकाशवाणीत स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, तुमचा जन्म कुठला, तुमचं शिक्षण आणि एकंदरच तिथलं बालपण कसं होतं? मी प्रॉपर सांगलीचा. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि मी शांतिनिकेतनमध्ये BSc झालं. वडिलांचे एक व्यवसाय होता, इंजिनिअरिंग वर्कशॉप होतं. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून ते इंजिनिअरिंगबद्दल थोडी आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर BSc झाल्यानंतर स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करायचा. तर मी ज्यावेळी ग्रॅज्युएशन झालो त्यावेळी 1983 साली, त्यावेळी कॉम्प्युटर म्हणजे नॉलेज असं काही नव्हतं. पण ज्यावेळी ह्या व्यवसायात आलो आम्ही, शुगर लॉबीमध्ये आलो. शुगर लॉबीची मशिनरी कशी बनवायची आणि त्यांचे बेनिफिट्स काय, त्यांचे ड्रॉबॅक्स काय आहेत, त्रुटी काय आहेत, ते काढायचं. असं हे करून आम्ही डिझाईन करायला शिकलो. आणि हे डिझाईन करत असताना कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर ॲटोकॅड ते आम्हाला शिकावं लागलं. ते शिकून पूर्ण झाल्यानंतर मग ॲटोकॅड आलं, सॉलिड वर्क आलं. ह्याच्यामध्ये आम्ही काम करत गेलो. गेली 30 ते 35 वर्षे मी शुगर फॅक्टरीची मशिनरी बनवत गेलो आणि एक संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 70% शुगर फॅक्टरीमध्ये माझ्या मशिनरी आहेत. तर एक आवड होती आणि दुसरं म्हणजे जे आपण करतो ते सक्सेस होतं, हे एक मनाचे अगदी ध्येय होतं आणि त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद मिळायचा. सर, माझा प्रश्न असाच होता की तुमच्या घरामध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवलेली असल्यामुळे तुम्हाला उद्योग क्षेत्राकडे वळावंसं वाटलं. बरोबर. त्यामुळे प्रेरणा तुमची तुमच्या घरातच होती. हो, आई वडिलांच्याकडून. पण तुमच्या वडिलांचा उद्योग आणि तुम्ही घेतलेला ज्या उद्योगामध्ये तुम्ही प्रवेश केला त्याच्यामध्ये काही फरक होता की तेच तुम्ही पुढे सुरू? नाही, खूप फरक होता. त्यांचं बेसिकली इंजिनिअरिंग म्हणजे छोट्या छोट्या मशिनरी बनवायचे आणि त्यांचं मशीन शॉप होतं, लेथ मशीन होते, मिलिंग होते, वेल्डिंग होते. हे असताना आम्हाला बेसिक लहानपणी मिळालं ना. त्याच्यानंतर पुढं मोठं काय करायचं ते आम्ही ज्यावेळी करत गेलो आणि त्यात आम्ही सक्सेस मिळवत गेलो. आणि मन लावून करायचं काम आणि एकदम का होत नाही आणि त्याचं ड्रॉबॅक काय ते शोधून काढायचं आणि त्याच्यावर आम्ही नवीन नवीन संशोधन करून त्या मशिनरी आम्ही बनवल्या. खूप साखर कारखान्यात त्याचा फायदा झालेला आहे. हा, म्हणजे तुम्ही राहता त्या भागामध्ये अनेक साखर कारखान्यांना तुमच्या बनवलेल्या डिझाईनचा फायदा झाला. तर 35 वर्ष साखर उद्योगासाठी तुम्ही यंत्रसामग्रीची डिझाईन केली. या प्रवासातले एक महत्वाचे अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगू शकाल का? अनुभव तर असे बरेच आहेत. शुगर फॅक्टरीमध्ये असे ते माझ्या अगोदर जे मशिनरी सप्लाय करणारे लोक होते, त्यांचं एक विजन होतं की एक मशीन बनवले त्याच पद्धतीनं ते चालत राहायचं. पण त्यात जे काय ड्रॉबॅक आहे आणि शुगर फॅक्टरीला जे यूज करणारे मशिनरी त्यांना जे त्रास होत होता त्यातून काय मार्ग निघत नव्हता. मग आम्ही वेगळंच डिझायनिंग केलं. वेगळं डिझायनिंग केल्यानंतर बऱ्याच फॅक्टरीना आम्ही सांगितलं की बाबा हे मशीन आमची बसवा, हे असंच आहे. तर कर्नाटकमध्ये उगार शुगर म्हणून आहे, ते उगार शुगरनं पहिल्यांदा माझी मशीन घेतली. त्यांनी दुसऱ्या सीझनला माझ्याकडून 7 मशीनची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर माझा जे सेटअप झाला, जवळजवळ भारतातले आपले 70% शुगर फॅक्टरीनं माझ्या मशीनरी आहेत. तुमच्याकडे ही जी कल्पकता आली त्याचा स्रोत? हे आई वडील. अच्छा. बाबा आमचे 14 वर्षे मुंबईत होते आणि त्यांनी तिथे शिक्षण घेतलं आणि इथे येऊन छोटा व्यवसाय चालू केला. पण त्यांचं एज्युकेशन काही नव्हतं. मग त्या एज्युकेशनला ते त्या वाटचाल करत होत्या. पण आम्ही ज्यावेळी शिक्षण आमचं झालं, आम्हाला एक कॉन्फिडन्स होता आणि आमच्याकडे एक बोल्डनेस होता. त्या ह्याच्यामुळे आम्ही एवढं सक्सेसपर्यंत झालो. तुमच्या बोलण्यातनं मगाशी मला कळलं की तुम्ही परदेशात जाऊन प्रशिक्षण घेतलं, जे तुम्ही त्याचं उच्च तंत्रज्ञानाचा तुम्ही अभ्यास करून परदेश दौऱ्याच्या दरम्यान तुम्हाला काही नवीन कल्पना सुचल्या का? किंवा तुम्ही तिथे गेल्यावर ह्या लाकडी खेळण्यांच्या उद्योगाकडे तुम्हाला वळावं असं काय वाटलं? म्हणजे टर्निंग पॉईंट काय होतं? तर काय झालं, शुगर फॅक्टरीमध्ये नवीन नवीन काहीतरी मशिनरी डेव्हलप करायचं म्हणून आम्ही बाहेरच्या देशांशी
तो टायप केला. अच्छा. टायप केला आणि त्यांच्याशी एक मशीन बनवायला चालू केलं. हे करत असताना मी युरोपमध्ये होतो 2008 मध्ये. युरोपमध्ये होतं, एक मशीन आम्ही बनवली आणि ती मशीन चायनामध्ये हार्बिनला, जिथं रशियाचे बॉर्डर आहे त्या बॉर्डरला तिथं आम्ही एक मशीन बनवली आणि ती मशीन सक्सेस झाली. ते करत असताना शनिवार रविवार माझी सुट्टी होती युरोपमध्ये, बर्लिनला असताना, आणि मी एका मॉलमध्ये सहज फिरायला गेलो तर जवळजवळ 16 मजली बिल्डिंग होती. ती बिल्डिंग सगळी वुडन टॉयची होती आणि मी सकाळी 11 वाजता एंट्री केली त्यातून, तर 5:30ला मी बाहेर आलो. ते वुडन टॉयज मी बघितलं. त्याच्यानंतर म्हणलं अरे एवढे चांगले वुडन टॉयज आहेत आणि एवढं मोठं हे मार्केट आहे, डेफिनेटली इथली लोकांना वुडन टॉयजबद्दल अट्रॅक्शन आहे. आणि खूप कॉस्टली होते ते, आपल्या इंडियात एवढं कोण घेणार नाही. मग ते क्लिक झालं की काय नाही, आपण ते रिटायर झाले की ते वुडन टॉयजच बनवायचं. मग ती वेगळ्या प्रकारची होती का? कारण आपल्या इथे पण सिंधुदुर्गात लाकडी खेळणी बनवली जातात, तर ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? खूप फरक. त्यांचं कसं आहे की एक फिनिशिंग असतं त्यांचं आणि जास्त असं कलरिंग नसतं. पण काही कलर असतात ते नॉन टॉक्झिक, म्हणजे विषारी हे वापरू नये. त्याचं लॅकर आहे ते विषारी वापरू नये. त्याचं फिनिशिंग चांगलं व्हावं आणि सॉफ्टनेस असावं, त्याचे वेटलेस असावं आणि त्यात म्हणजे खिळे वगैरे असं स्क्रू वगैरे असं नसावं. आता जे ऍडिजिव्ह वापरतो आपण, म्हणजे फेविकॉल आहे, ते सुद्धा टॉक्झिक पाहिजे. ते इंडियात उपलब्ध नाहीत. असं करत असताना आता त्याच्यावर लॅकर लावला की स्मेल येतं, स्मेल येलं की ते घेत नाहीत. मग हे लॅकर बनवण्यासाठी मग आम्ही ते हनी बी आहे, म्हणजे मधाचं पोळं, ते मधाचं पोळं घ्यायचं आणि लिन्सीड ऑइल आहे, लिन्सीड ऑइल दोन्ही मेल्ट करून घ्यायचा आणि तो लेअर ते ह्याच्यात लावायचं. तर खूप त्याचं फ्रेशनेस पण वाटायला लागलं आणि त्याचं एक शायनिंग पण घ्यायला लागलं त्याला. ते तिथं मला आयडिया मिळाली युरोपमध्ये. अच्छा. युरोपमध्ये आयडिया मिळाल्यानंतर मी विचार केला की काय नाही, आपण रिटायर झालं की आपण लाकडी खेळणीच बनवायचं. माझा पुढचा प्रश्न तोच आहे की भारतात परत आल्यावर तुम्हाला कुडाळ इथं उद्योग सुरू करण्यामागचा प्रेरणास्रोत नक्की काय होता? कारण तुमचा जन्म, शिक्षण सांगलीमध्ये, नंतर तुम्ही परदेशात गेलात, तर कोकणात वाकडी करून इकडे असं का वाटलं तुम्हाला? नाही, काय झालं की माझा उद्योग वाढत चालला होता आणि आता सांगलीची माझी जागा आहे एक अर्धा एकर आहे आणि मला एक 10 एकर जागा पाहिजे होती. मग मी MIDCला एक अप्लाय केला की मला एक 10 एकर जागा पाहिजे. मग त्यांनी माझ्याकडनं पैसे भरून घेतले आणि नंतर मला सांगितलं की तुमची जागा कुडाळ MIDC मध्ये आहे आणि इथं मला 5 एकर जागा दिली. मग लहानपणापासून एक कोकणाबद्दल खूप आवड होती आणि अट्रॅक्शन होता. कारण ऋणानुबंध असतील. ऋणानुबंध म्हणजे माझ्या शेजारी होते, एक घारे फॅमिली होती, ती कोकणातली, आणि ते आम्हाला कोकणातल्या गोष्टी सांगायच्या. त्यामुळे ते आम्हाला खूप आवडायचं. कुडाळमध्ये मिळालं, चला म्हणलं आता कुडाळ आपण डेव्हलप करूया. आणि इथं काही इथले जे उद्योजक आहेत ते सगळे म्हणजे आजारी असे उद्योग होते आणि नवीन उद्योजक व्हायला तयार नाही, कारण इथं मुंबईशी जास्त कॉन्टॅक्ट होते. तर मग मी ठरवलं की इथले उद्योगाच्या जे यंग जनरेशन आहे त्यांनाच तयार करायचं. आज समाजात असं आहे की जनरली म्हणजे समजा एक उद्योजक जर हे करायचं म्हटलं तर तो विचार करतोय आपल्या गावात एक हॉटेल चांगला आहे, धाबा चांगला चालू आहे, आपण धाबा काढूया. म्हणजे ही कल्पना आहे, हे कल्पनेच्या विरुद्ध आपल्याला जायला पाहिजे, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जायला. कारण नवीन काहीतरी करायला पाहिजे. नवीन काहीतरी केलं की गेनिंग असतं म्हणजे. आणि हे करत असताना बेसिक नॉलेज पाहिजे. म्हणजे कोणी उठलं काही नवीन करतो म्हणत नाही ना, तर बेसिक नॉलेज. कुठलाही उद्योग सुरू करायचा म्हटला तर सर तुम्हाला माहिती अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर तुम्हालाही अशा सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला असेल, काय सांगाल? अडचणी म्हणजे खूप झालं. इथं मी ज्यावेळी प्लॉट मला मिळाला आणि मला लाईटचं कनेक्शन लवकर मिळालं नाही. 1 वर्ष लाईटचं कनेक्शन मिळालं नाही. 1 वर्ष. मग शेवटी मी काय केलं, 25 kVचा जनरेटर घेतला आणि जनरेटर घेऊन आज खूप मोठे माझे शेड्स आहेत. मी जनरेटरवर शेड बनवले, इथं जनरेटर शेड बनवले. त्याच्यानंतर काही मशिनरी इम्पोर्ट केले मी, कारण एक ध्येय होता की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लाकडी खेळणी बनवायची. बरं, कोकणामध्ये सावंतवाडी लाकडी खेळणी बनवतात, पण ते जे बनवतात ते पारंपरिक बनवतात. बरोबर. पण आम्ही जे करतो ते युरोप कंट्रीला लागणार आहे, अमेरिकेला लागणार आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला लागणार आहे, त्यांना खेळणी. मग ते खेळणी कशी असतात की काही एज्युकेशनल टॉईज असतात. एज्युकेशनल टॉईजमध्ये कसं आहे, लेटर सुद्धा त्यांनी ओळखायला पाहिजे, कलर सुद्धा ओळखायला पाहिजे. तर हे बेसिक तिथून चालू होतं. तर हे लक्षात घेऊन म्हणलं नाही, म्हणलं आपण कोकणात आहे आणि इथे लाकडी खेळणीच बनवायचं. इच्छा तिथे मार्ग. म्हणजे तुम्ही जेव्हा एका उद्योगाला सुरुवात करायची ठरवलीत, अडचणी तर येणारच आहेत, पण त्यांना तोंड देत तुम्ही तुमचा मार्ग, तुमची वाट काढलीत.
साखर उद्योगातला तुमचा प्रदीर्घ अनुभव आणि तुमच्या गाठीशी होता, तर ह्या लाकडी खेळणींच्या उद्योग उभा करण्यामध्ये या अनुभवाचा तुम्हाला फायदा झाला की कसं काय? नाही, बेसिकली फायदा झालाच. कारण साखर कारखान्याचं कसं, जे ड्रॉबॅक येत होते, कुठं अडचण येत होते, त्याच्यावर मात करायचा, नवीन काहीतरी डेव्हलप करायचं, असं करून आम्ही करत गेलो. खूप सक्सेस झालो होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस टॉईज बघितले, काही मी टॉईज आणले होते तिथून, मग ते टॉईज बघितले, लगेच लक्षात आले हे टॉईज इझी आहे, हे आपण बनवू शकतोय. म्हणजे असं नाही हे अवघड आहे, हे कसं बनवायचं, हे कधीच विचार केला नाही मी. कोणतेही टॉईज असू दिले, कोणी जरी मला कल्पना दिली की मला असाच टॉईज पाहिजे, म्हणजे लगेच मी डिझाईन करू शकतो, आणि डिझायनिंग पण करू शकतो आणि मॅन्युफॅक्चर पण करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला एखादं खेळणं बघितल्यानंतर ते कसं बनवायचं हे तुमच्या डोक्यामध्ये पक्क होतं आणि तुम्ही ते अंमलात आणता. तर सर, असं आहे की लाकडी खेळण्यांच्या निर्मितीसाठी तुम्ही जसं म्हणालात की लागणारा कच्चा माल हा भारतात उपलब्ध होत नाही, त्यासाठी लागणारं लाकूड म्हणा उपलब्ध होत नाही, तर तो तुम्हाला आयात करावा लागतो. या प्रक्रियेत नेमकी आव्हानं काय असतात? नाही, सुरुवातीला कसं आहे की आपण एक्सपोर्ट करणार, म्हणजे इंडियात आपण सेल करणार नाही. हो, हे ध्येय आम्ही हे केलं होतं. कारण का इथं त्या खेळण्याला एवढी हे नाहीये, बाजारपेठच करायची. आणि तिथं जे लाकूड हे वापरतात ते बीच आहे, स्टीम बीच म्हणतात त्याला. ते क्युरिंग केलं असतं, त्याला 40-50 वर्ष किडा लागत नाही. अच्छा, असं आहे. आणि स्टीम बीच आहे, मॅपल आहे, आयव्हरी आहे, रोजवूड आहे, वॉलनट आहे, आणि पाईन आहे. पाईन मध्ये पण 2-3 प्रकारचे आहेत. अच्छा, ते लाकूड तिथं वापरतात. पाईन म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय असतात सर? पाईनचं कसं फिगर एकदम खूप छान दिसतात. अच्छा, फिगर, आणि लाईट वेट असतात. लाईट वेट असताना ते लोक अट्रॅक्ट करतात. कारण एक कंटेनर पाठवायचं म्हणलं की ते व्हॅल्यूम पण बघतात, त्यांचं वेट पण बघतात. त्याच्यावर त्यांना ते खूप बेनिफिट आहे. सर, आज या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही कोणतं नवं ध्येय उराशी बाळगलेलं आहे? या उद्योगाला आम्हाला भरपूर काम करायचं आहे. कारण का आम्ही आता जे मॅन्युफॅक्चर करतो तो आम्ही 2% सुद्धा नाही आमचं. म्हणजे बाजारपेठ मोठी आहे तुम्हाला, खूप मोठी, तुम्हाला मागणी खूप आहे, पण तसं तुम्ही पुरवठा करू शकत नाही. फक्त 2% आम्ही हे करतोय. तर ह्याच्यासाठी उद्योजक पाहिजे, आणि उद्योजक कसे पाहिजे की ध्येय वेळे पाहिजेत. म्हणजे एकदा घेतलं की ते करा. त्यात म्हणजे लेडीज असू देल किंवा जेंट्स असू देल किंवा त्यांची फॅमिली असू देल, असं छोटे छोटे हे करत गेला तर खूप चांगला आहे. कोकणात राहून त्याला लागणार रॉ मटेरियल आहे, तर रॉ मटेरियल आम्ही तिथून इम्पोर्ट करतोय. इम्पोर्ट म्हणजे एवढं मोठ्या म्हणजे शिप वाईज इम्पोर्ट नाही करत. इंडियामध्ये 3-4 ठिकाणी हे करतात. काही गुजरातमध्ये आहेत, काही चेन्नईमध्ये आहेत, काही बेंगलोरमध्ये आहेत. ती लोक इम्पोर्ट करतात. मग त्यांच्याकडून आम्ही पहिल्यांदा चौकशी करतोय ह्या जातीचं लाकूड आहे का, तर असेल तर आम्ही त्यांच्याकडून घेत होतोय. युवकांना जर या उद्योग क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुम्ही उद्योगानं बेसिक कसं आहे की टॉईज म्हणलं थोडं जर म्हणजे हा काय बिझनेस आहे का, पण ज्यावेळी त्यांना कळेल की टॉईज किती सिम्पल आहे बनवायला आणि त्याची व्हॅल्यू किती आहे. आता सांगितलं एक 25,000 हे पीस आहे, 25,000 म्हणलं तू विचारच करणार ना, आणि तो एक एक करत बसणार ना, त्याला वेळ नाही. त्याच्यासाठी ॲटोमायझेशन मध्ये जावं लागतं. माझा प्रश्न असा आहे, आता मुलं ना उद्योग क्षेत्राकडे वळायला बघत नाहीत, ते उद्योग क्षेत्राकडे त्यांनी वळावं यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कसं आहे की जनरली मी सांगितल्याप्रमाणे ते दुसरा काय उद्योग करतोय ते आपण हे करायचं, हे जनरली आहे. पण हे वेगळं वाहत जायला पाहिजे, थोडक्यात प्रवाहपतीत व्हायला. आणि आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, काहीतरी घडवायचं आहे. लगेच होणार नाही, त्याला 1 महिना लागेल, 2 महिने लागेल, 6 महिने लागेल, 1 वर्ष लागेल. पण तो जिद्दी चिकाटाचा असेल तो गेनिंग केल्याशिवाय तो राहणार नाही, असं आहे. आणि त्याला जास्त हे नाही, 10 मशीनमध्ये तो प्रोडक्शन चालू करू शकतो. आणि त्याच्यानंतर ॲटोमायझेशन मध्ये असेल तर मग ते मशिनरी कॉस्टली असतात. सर, आतापर्यंत तुमच्या प्रवासातनं अनुभवातनं तुम्ही एकूणच आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? उद्योजक व्हा आणि हार्ड वर्क करा. हार्ड वर्क केल्यानंतर खूप लवकरच तुम्ही हे करू शकता. आणि कसं आहे की एकंदर इथं आपल्या कोकणामध्ये उद्योजक नाहीत, आणि उद्योग करायचा ही इच्छा असते, पण काय करायचं हे लोकांना हे नाही आहे. तर आम्ही ज्यावेळी उद्योगमध्ये पडलो त्यावेळी मी बाहेर फिरून आलो ना, एवढे कंट्री एवढे देश फिरून आलो, तिथले हे प्रॉडक्ट मी अभ्यास केल्यानंतर समोर लक्षात आलं की ह्याला खूप मागणी आहे. मग मागणी आहे त्याच्यामुळं आम्ही एवढं करत गेलो. पण आज कसं आहे की आम्हाला जेवढी ऑर्डर आहे त्यावेळी आम्ही फुलफिल करू शकत नाही. तर हे जर नवीन उद्योग तयार जर झाले, म्हणजे ते सुद्धा करतील, त्यांचे आई वडील असतील करतील, त्यांच्या मिसेस असतील करतील, त्याचे भाऊ बहिणी करतील, असं करून ते टॉईज घरगुती करू शकतात ना. आणि काही हे लेडीजना वगैरे ज्यांना पेंटिंगची आवड आहे, आज इथं आपल्याकडे गणपती रंगवायला म्हणजे मुलीसुद्धा अगदी पुढे आहेत. तर असे टॉईज आहेत
म्हणजे पेक डॉल म्हणजे लहान लहान लाकडी खेळणे असतात, डॉल असतात. मग ते डॉल कसं फॅमिली असतात, आई वडील भाऊ बहीण असे वेगवेगळे हे आहेत. आता सांताक्लॉज आहे, सांताक्लॉज सुद्धा ते छोटे छोटे बनवू शकते ना, तर खूप डिमांड आहे. थोडक्यात युवकांना संधी आहेत, त्यांनी त्या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. राजेसाहेब, तुमचं आयुष्य म्हणजे संघर्षातून उभी राहिलेली एक प्रेरणादायी कहाणी आहे. परदेशात मिळालेला अनुभव, संकटांवर मात करत तुम्ही कोकणात उभा केलेला उद्योग आणि त्यातून स्वप्नांना मूर्तरूप देण्याचा तुमचा ध्यास हे नक्कीच प्रत्येक नव्या उद्योजकासाठी, तरुणांसाठी आणि श्रोत्यांसाठी मार्गदर्शक आहे. सर, वेळात वेळ काढून आपण इथं आलात. आपल्या या मार्गदर्शनासाठी आणि श्रोत्यांशी साधलेल्या संवादासाठी सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार.